नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन सायलीला शोधत बाहेर आलेला असतो. सायली पण इकडून येत असते आणि त्यामुळे दोघांची धडक लागते. अर्जुन म्हणतो की झालं आता आपली टक्कर झाली आहे, म्हणजे माझी अक्कल तुमच्यात आली असणार आहे. आणि हे वाक्य सायलीच्या कानात घुमू लागतं. तिला खूप लहानपणीचं आठवतं. तिला असं वाटतं की हे वाक्य आधीही आपल्याला कोणीतरी म्हटलं आहे. सायली आता विचारात पडलेली असते. ती म्हणते की हे कसं काय शक्य आहे, हे नेमकं काय चाललंय. सायली तिच्याच विचारात मग्न असते. मग अर्जुन तिला विचारतो की काय झालं. तिचं मात्र खूप डोकं दुखत असतं. तिला असं वाटत असतं की आपण इथे कधीतरी होतो आणि लहानपणीच्या काही आठवणी तिच्या आता जाग्या झालेल्या असतात. इकडे रविराजने फुलझाडे लावायचा विचार केलेला असतो आणि तो सगळ्यांना सांगत असतो की आपण आता फुलझाडे लावूया, कारण प्रतिमाला हे सगळं आवडत असतं. रविराज म्हणतो की इतके दिवस आपल्याला वाटत होतं की प्रतिमा या शहरात आहे, पण ती आपल्याला काही सापडत नाही. त्यावर सुमन म्हणते की असे का म्हणता भाऊजी, मी स्वतः त्यांना माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यातच प्रिया म्हणते की अगं तू वेडी, तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे. रविराज म्हणतो की पूर्णाईंनासुद्धा या गोष्टींचा आता पुरावा मिळाला आहे, त्यामुळं माझी आता खात्री पटली आहे की प्रतिमा लवकरात लवकर येणार. मग तो प्रियालाही म्हणतो की तू ही बाळा झाड लाव. झाड लावल्याने एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि त्यामुळे प्रतिमा लवकरात लवकर येईल ह्याचीही आशा वाढते. इकडे सायली रूममध्ये आलेली असते. अर्जुन काहीतरी वाचत बसलेला असतो. तो विचार करत असतो की खाली जाऊन बघू का, की नेमकं काय डेकोरेशन केलं आहे किंवा यांचं काय बर्थडे सेलिब्रेशनचा प्लॅन चालू आहे. तोपर्यंत सायली झोपून जाते. अर्जुन म्हणतो की यांचा काही प्लॅन दिसत नाही. सायली अर्जुनला म्हणते की सर लाईट बंद करा, मला लाईट चालू असताना झोप येत नाही आणि माझं डोकंसुद्धा खूप दुखत आहे. अर्जुन उठतो आणि सर्व दिवे बंद करतो आणि तोही झोपायला येतो. अर्जुन विचार करत असतो की काय झालं यांना तर माझा बर्थडे सेलिब्रेट करणार होत्या ना ह्या. इकडे प्रिया आणि सगळे झाडं लावत असतात. प्रियाला डास चावत असतात. ती वेड्यासारखं करत असते. मग नागराज म्हणतो की तिला झाडे लाव, टाईमपास करू नको. त्यावर प्रिया म्हणते की हा जो किल्लेदार आहे ना, त्यालाच आता कुंडीत लावायला पाहिजे. नागराज म्हणतो की नको नको, असले 4-5 किल्लेदार येतील आणि ते माझ्या डोक्यावर बसतील. इकडे अर्जुन झोपलेला असतो. सायली उठते आणि अर्जुन झोपलाय का नाही हे चेक करते. नंतर ती खाली येते. इकडे खाली कल्पना, अश्विन, प्रताप हे सगळेच अर्जुनच्या बर्थडेची तयारी करत असतात. आता प्रताप विचारतो की या फोटोंचं काय करायचं आहे. मग अश्विन म्हणतो की हे फोटो आपल्याला इथे मध्ये मध्ये लावायचे आहेत. मग प्रताप म्हणतो की आपल्या मुलांच्या बर्थडेला हे आपल्याला कसं काय लक्षात नाही आलं. त्यावर कल्पना म्हणते की कसं येणार, कारण आपल्या मुलांचे वाढदिवस साजरे करताना त्यावेळी सायली नव्हती ना. सायली इकडे किचनमध्ये केक बनवत असते. ती छान केक बनवत असते, पण तिचा त्रास काही अजून थांबलेला नसतो. तिचं डोकं खूप दुखत असतं. त्यातच तिला चक्कर आल्यासारखं वाटतं आणि तिच्या हातून भांडं खाली पडतं. भांड्याचा आवाज ऐकून विमल किचनमध्ये पळत येते. विमल म्हणते की काय झालं सायलीताई. सायली म्हणते काही नाही झालं. विमल म्हणते की तुम्हाला असं जागायची सवय नाही ना, त्यामुळं हा त्रास होत असेल. इकडे चैतन्य आणि साक्षी खूप जवळ आलेले असतात. चैतन्य जातच असतो की साक्षी त्याला जवळ ओढून घेते. तोपर्यंत चैतन्याला अश्विनचा फोन येतो. अश्विन म्हणतो की अरे कधी येणार आहेस. चैतन्य म्हणतं अरे हो, मी निघतच आहे. पण साक्षी मात्र त्याला सोडत नसते. चैतन्य म्हणतो की मला जावंच लागेल, नाहीतर अर्जुनला संशय येईल. साक्षी मनात म्हणत असते की हां तू जा, पण तुमच्या दोघांची जोडी आहे ना, मी ती जास्त दिवस टिकू नाही देणार. इकडे अस्मिता भांडत असते आणि अश्विन तिला म्हणत असतो की तुला काही जमत नसेल तर राहू देत, पण दुसऱ्यांना तरी नावं ठेवू नको. सायली केक बनवत असते. ती खूप छान केक बनवायला चालू केलेलं असतं, पण अस्मिता मात्र नावं ठेवत असते. अश्विन म्हणतो की तुला डब्यातून केक जरी बाहेर काढायला सांगितलं ना, तेही तुला जमणार नाही. मग प्रताप म्हणतो की बस झाली तुमची भांडणं, तुमच्या भांडणामुळे सगळा आपला वेळ जात आहे.
सायलीने खूप छान केक डेकोरेट केलेला असतो. तोपर्यंत अर्जुन खाली येतो. तो बघतो की त्याच्या बड्डेची तयारी आणि डेकोरेशन अगदी छान झालेलं असतं. सायली केक घेऊन बाहेर येते. सगळेजण आलेले असतात. पण केक कापायच्या वेळी अर्जुन मात्र त्याच्या सिनियरची वाट बघत असतो. कारण लहानपणापासून जोपर्यंत सिनियर येत नाही तोपर्यंत अर्जुन काही केक कापत नसतो. त्याचे डोळे दरवाजाकडे लागलेले असतात. तोपर्यंत तो बघतो की रविराज आणि प्रिया दोघेही आलेले असतात. मग अर्जुन केक कापतो. सगळेजण त्याला विश करतात. सगळेजण त्याला केक भरवतात. कल्पना, अश्विन केक भरवतात. छान असं फोटो सेशन चालू झालेलं असतं. सगळे फोटो काढत असतात. सायली मात्र बाजूला उभी राहिलेली असते. अर्जुनचं लक्ष सायलीकडे असतं. तोपर्यंत सायलीचा फोन वाजतो. अर्जुन म्हणतो की एवढ्या रात्री कोणाचा फोन आला असेल यांना. सायलीला कोणाचा फोन असेल याच विचारात अर्जुन असतो आणि त्याचं लक्ष सायलीकडेच असतं. सायलीला कुसुमताईंनी फोन केलेला असतो. सायलीला कुसुमताईंचा बर्थडे विश करण्यासाठी फोन आलेला असतो. सायलीला फोनवर बोलताना पाहून अर्जुनला आश्चर्य वाटतं. पण जेव्हा अर्जुनला कळेल की सायलीचासुद्धा आज वाढदिवस आहे त्यावेळी मात्र अर्जुन सायलीला काय सरप्राईज देतो हे पाहण्यात खूप इंटरेस्टिंग असेल. असेच आपल्या आवडत्या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.